काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोणवानी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 प्रवेश मम वाचमिमं प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगदाने कथेचा कृपादाने कथेचा जगदाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम सद्गुरु निर्गुणा पारणाई तव गुणा बैसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वयी भानुजो भानुवारा दिला तयाचे कुळे दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधित्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथ शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला ठेविला नका पाहू गुण दोष घालो दास पायाचा पायी माता नका पाहू गुण दोष पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा झालो दास पायांचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष गुण दोष गुण दोष गुण दोष काश्याय वस्त्रधारम शंख चक्र गदा पद्मकमंडलू
त्रिशूलधारी कमलनयनी समचरणी श्रीपाद वल्लभ श्री परमाराध्य भगवान दत्तात्रयांच्या चरणकमलाच्या सेवेकरता आपल्यासमोर सादर केलेला भंग कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती श्रीमंत श्री माऊली समाधिधन अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे, साधकांची मायबाप, योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तेजोवलय तेजोनिधी विश्व माऊली माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा हरिपाठ या ग्रंथ प्रकरण काव्यातील आपल्या पूर्वजांच्या उद्धाराच्या संबंधाची चिंता ज्याला जाणवू लागली त्याच्या चिंतेचं निवारण नामाच्या माध्यमातून करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल गायलेल्या अभंगाची अर्थाने पूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण या धर्ममंडपाखाली एकत्र जमलोय त्या निमित्ताला परिचयाच्या भावशब्द सुमनांचा शब्दस्पर्श अगत्याचा आहे आणि ते वक्त्याचं प्रधान कर्तव्य असल्या कारणानं अखिल कोट अखिल गुणनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सामर्थ्य संपन्न जगन्निवास भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपा आशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, दत्तात्रय जनार्दन शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज, सद्गुरु श्री तात्या महाराज, संत श्रेष्ठ श्री शेख मोहम्मद महाराज आदी करून साधू संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुंडित झालेली महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवी पर्वणी देणारी आणि तिची सुरुवात करणारी प्रारंभ करणारी जी कोणती भूमी ती श्री क्षेत्र श्रीगोंदा आणि या तालुक्यातील खेतमाळीस परिवारातील एक आदर्श परिवारातील एक आदर्श पुत्र, एक आदर्श नागरिक आणि त्या नागरिकांचा एक आदर्श नगराध्यक्ष परमपूज्य श्री श्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी संतोष भाऊ किसन खेतमाळीस यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या संबंधानं आपण इथं उपस्थित आहोत. त्यांचे पूज्य पिताश्री श्रद्धेय श्री वैकुंठवासी किसन भाऊ खेतमाळीस, त्यांच्या मातोश्री प्रातस्मरणीय वैकुंठवासी अनुसया किसनराव खेतमाळीस आणि या तिघांच्या या पुण्यतिथीच्या संबंधानं हा आता हे थोडं लेट आलं नाही तर मला चिठ्ठी कधी बघावी लागत नाही. तुम्हाला सांगतो मी एकदा वाचलं की वाचलंच. ते चालू होतं त्यावेळेस. त्यांच्या पाठीमागचा असणारा परिवार श्रीमती सुनीता संतोष खेतमाळीस, संतोष भाऊंच्या पत्नी असतील, संजय किशन खेतमाळीस त्यांचे बंधू असतील, अनिता संजय खेतमाळीस त्यांच्या भाऊजाई असतील, मीरा भाऊसाहेब हिंगणे त्यांच्या भगिनी असतील, अंजना तात्यासाहेब मेहत्रे भगिनी असतील, लता संजय जमदाडे त्यांच्या भगिनी असतील, ज्ञानेश्वरी त्यांची कन्या आणि वेदांत त्यांचा चिरंजीव. नावं इतकी गोड आहेत. एक सात्विक परिवार. संतोष भाऊंच्याबद्दल म्हणजे एका कीर्तनात सांगणं फार कमी आहे म्हणून हे 5वं पुण्यस्मरण आहे त्यांचं, लक्षात ठेवा. कीर्तनाला सध्या लोक 11:45 येतात. 9:30 पासून कीर्तन करायची वाट पाहणाऱ्या हा फक्त केतमाळीस परिवारच करू शकतो मला असं वाटते. एक आदर्श काम आणि समाजाला ज्यांनी करून दिलं असे आमचे संतोष भाऊ, ज्यांच्या नावातच संतोष आहे. लक्षात घ्या, आपल्या जवळ आल्यावरती पुढच्या माणसाला संतोष वाटला पाहिजे. संतोष या शब्दाचा अर्थ आहे आनंद, हृदय आनंदाने प्रफुल्लित होणं आणि जवळ आल्यावरती माणसाला आपलंसं करून घेणारा हा माणूस. अतिशय प्रेमळ, अतिशय सुस्वभावी, अतिशय सुसंस्कृत असणारा हा परिवार. या प्रभागाची सेवा अतिशय उत्तमरित्या त्यांनी केली. आता त्यांच्या पत्नी ती बागडोर सांभाळत आहेत. पाठीमागच्या कोरोनाच्या काळामध्ये आणि सर्व समाजाची त्यांनी सेवा केली. कुणाला कुणी होत नव्हतं, रक्ताची नाती कुणी कुणाला भेटायला सुद्धा जात नव्हतं. मी त्याला साक्षीदार आहे. आमच्या घरातले जात नव्हते तर तुमचं काय सांगू. कुणी कुणाला भेटायला जात नव्हतं आणि काय होत नव्हतं. अशा काळात हा पूर्ण परिवार माझा आहे, त्यांच्याकरता मी गेलं पाहिजे म्हणून संतोष भाऊ सगळ्याला उभे राहत होते. आणि शेवटी लोकांचं काम करताना आपल्याकडं म्हण आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे
देवाला, देवाच्याही गुलदस्त्यामध्ये काही चांगली माणसं देवाला ठेवायची असतात. ज्यांनी जायला पाहिजे ती लोक जात नाहीत आणि ज्यांनी नको जायला ती लोक लवकर जात असतात. हा या मातीचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांची गरज होती समाजाला, पण 22व्या वर्षी जावं लागलं माऊलीला समाजाला सोडून. तुकाराम महाराजांची गरज होती, पण 42व्या वर्षी जावं लागलं. संभाजी महाराजांची गरज होती या समाजाला, पण 32व्या वर्षी जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदुस्थानला गरज होती, महाराष्ट्राला नाही, पण वयाच्या 50व्या वर्षी आपला प्रवास थांबवावा लागला. चांगली माणसं जात असतात, लक्षात ठेवा. जंगलातून गेला तर येडी वाकडी झाडं कुणी तोडीत नाही. सरळ झाड चांगलं दिसतंय, ज्याच्या चांगल्या फळ्या पडतील अशावरती माणसं घाव घालतात. हे जर साधं गणित असेल तर ईश्वरालाही कधी कधी वाटतं की माझं कामकाज चालवायला मलाही चांगल्या माणसाची गरज आहे. म्हणून आमच्या संतोष भाऊसारख्या माणसाला बोलवून घेतात. पांडुरंगाची पूजा करायची असेल, सकाळची पूजा असते. एखादा माणूस त्याला फुलं गोळा करायची सेवा असते, पुष्प गोळा करायची सेवा असते. तो जातो रानात, झाडं असतात फुलाची बहरलेली असतात, कोमेजलेली खराब झालेली फुलं तो तोडत नाही. त्याला माहिती ही पांडुरंगाच्या कामाची नाही. चांगली चांगली प्रसन्न आणि टवटवीत फुलं उचलतो आणि देवाच्या गळ्यात नेऊन घालतो. अशी फार निवडक संतोष भाऊसारखी निवडक फुलं असतात जी पांडुरंगाच्या गळ्यात जातात, लक्षात ठेवा. कोणालाही ते भाग्य मिळत नाही. संप्रदायाला वाहून घेतलेलं हे कुटुंब आहे. अनेक मोठमोठाल्या राजकारण्यांची इथं माझी कीर्तनं झाली आहेत, ज्यांनी मला निमंत्रित केले. संप्रदायावरती ज्यांचं फार नितांत प्रेम आहे. आदरणीय काकासाहेब ते पाहत असतात माझ्या अपडेट नेहमी. आता अजितदादांचं जे पहिलं पुण्यस्मरण झालं, राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते नामदार अजितदादा पवार, त्यांच्या प्रथम मासिक श्राद्धाला माझं कीर्तन होतं. दत्ता मामांच्या घरातला कार्यक्रम होता, त्यावेळेस होतं. माझी फक्त प्रोफाईल जाऊन उघडा, मी फार निवडक कीर्तन घेतो. ते त्यांनाही माहिती नव्हतं. मी एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मला जेवढा वेळ मिळतो मी तेवढीच कीर्तनं फक्त पुढं हे करतो. मला वाटतं मी कुठून तरी उसाच्या टोळीचा मुकादम बिकादम आहे का, तसं नाही. मी इंजिनियर आहे आणि ते बी डिस्टिंक्शनचा आहे, चांगल्या मार्काचा. विठ्ठल त्यांचा अत्याग्रह झाला की तुम्ही या सेवेला उपस्थित पाहिजे. म्हणलं हरकत नाही, चांगल्या माणसांकरता वेळ काढणं आपलं काम असतं, लक्षात ठेवा. म्हणजे फार अशी कमी लोक आहेत जी लोकांच्या करता जगतात. अगदी कोरोनाच्या काळामध्ये लोक कोणाला भेटत नव्हती, त्यावेळेसही 3-4 हजार लोक त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होती. आपल्या जीवाची पर्वा न करणारी लोक या जगात फार कमी आहेत. पण असा एखादा अवलिया होऊन जातो, नकळत त्याच्याकरता माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि असे आमचे भाऊ, त्यांचे पिताश्री, त्यांच्या माताश्री या परिवाराला सोडून गेल्या. एकच प्रमाण फक्त सांगेल, येथवरून नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणजे आपण फार क्षुल्लक माणसं आहेत, लक्षात ठेवा. शरीराचं नियंत्रण आपल्याकडं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज ही प्रक्रिया सांगताना फार गोड सांगतात की ही प्रक्रियाच अशी आहे की ती चालत राहणारी. सगळ्याच्या पाठांतरातली ओवी फार पुढाऱ्यांच्या सुद्धा. उपजे ते नाशे, नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे, हे चालत राहणारे. उदय असतू आपैसे, हे अखंडित होत जात असे. जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. माझ्या कीर्तनात काकासाहेब फक्त ओव्या मोजायच्या किती येतात. गाणी फिनीन कॉमेडी आपल्याकडे चालत नाही तसलं. ते एखादा म्हणला ना मला, त्याची तारीख परत नको आपल्याला, काही नाही. समाधी, बाळक्रीडा, नाट, तीर्थावळी, माझं म्हणजे जन्मापासूनच मी वारकऱ्यांच्या बरोबर 1 नंबरच्या. वारकरी 1 नंबर चालायचे आणि वारकरी 1 नंबर होते. त्याच्यामुळं ते सगळं तयारीच होऊन गेली तशी. महाराज म्हणले हे चालत राहणारे. शरीर हे जाण्याकरताच तयार झाले. आपल्या असंख्य पाठांतरातल्या काही गोष्टीत फक्त ज्या लय पाठ आहेत आणि कॉमन आहेत. काही वेळेला काय होतं, प्रमाण देणारी मंडळी काय करतात, शब्द उचलतात आणि प्रमाण देतात. विषय आशयाला धरून आपल्याला पुढं जायचं. माऊली सांगते काय, शरीर जाण्याची प्रक्रिया शाश्वत आहे, तिला सत्य मान्य. म्हणजे ते मिथ्यत्व आहे पण त्याला सत्य म्हणतात. ओवी आहे त्याला. महाराज म्हणले आगाव उपजण्याने निमने, फक्त स्वर, हे साच जे का मानने. आगा उपजणे आणि निमणे, जन्म मरण आहे. शंकराचार्यांनी सुद्धा सांगितले तुमच्या माझ्या हातात जन्माला यायचंय, मरायचंय. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. जन्म मरण शाश्वत आहे. आता एक अध्याय पुढे घेऊन गेलो, जायला 18वा अध्याय घेऊ. आता यालाच लई वेळ जाईल, नाही तर पुन्हा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले
देह नावाच्या गावाला आला की दोन गोष्टीला सामोरं जावंच लागतं. एकाला जन्म म्हणतात, दुसऱ्याला मरण. तुमची ओवी पाठ आहे. देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून ये धनंजया जिया परी नाही म्हणता येत नाही. जन्म आणि मरण. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. हे शरीर आहे. हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार. पटापट घेऊ ना सगळं उचकटून. माहितीच आहे आपल्याला, म्हणलं गाण्यातले वेळ नाही, प्रमाण फक्त पाहू. शरीर जाणार आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. अशा शरीराला माणूस आलाय. त्याच्यामुळं इथे इलाज चालत नाही बुवा. जिथं जगाचा चालक मालक श्रीकृष्ण परमात्मा, ज्याच्याबद्दल बोलताना श्रीमद भगवद्गीता असं सांगते, किती सामर्थ्यवान आहे कृष्ण परमात्मा. किती सामर्थ्यवान. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुहृत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. त्याच्या खाली ट्रान्सलेशन केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ट्रान्सलेशन या शब्दाचा अर्थ आहे भाषांतरित करणं. श्रावण महिना लागल्यावर काही लोक येतात आणि म्हणतात मराठीतली ज्ञानेश्वरी द्या. हायच मराठीत ना, अजून कुठली द्या. ती मराठीच आहे ना, पण अजून आपण त्याच्या वाट्याला न गेल्यामुळं लक्षात आलं नाही. ह्या जुन्या पिढीनं फार मोठं काम करून ठेवलंय. मला इतका आनंद वाटला. गेले महिना झालं सलग कीर्तन चालू आहे. उद्या कराडला आहे, गोपूजला, परवा दौंडजला. दौंड नाही, दौंडच. रोज एक महिना झालं कीर्तन चालू आहे. पण एवढे प्रसन्न आणि अभ्यासू टाळकरी पहिल्यांदा मला भेटले, मी शपथ सांगतो. हे लोक भारी लोक राहतात महाराज. हे सुज्ञ श्रोते राहतात. यांची भूक निराळी राहते. असं आहे. प्रसन्न वाटतं व चांगले ऐकणारे असले की. कीर्तनं रोज होत असतात. काही ठिकाणी गेल्यावरती असं वाटतं का बरं बोलावलं असेल, आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तर असं वाटतं का बरं नसेल बोलावलं. ते 2 नंबरचं जे आहे ना, ते हे लक्षात ठेवा. इथं जर नाही यायला मिळालं तर अंतःकरणाला लागतं का बरं नसेल बोलावलं, असंही लक्षात ठेवा. लय येड्यांनी आपल्याला शहाणं म्हणण्यापेक्षा 4 शहाण्यांनी आपल्याला येडं म्हणलेलं कधी चांगलं असतं. लक्षात ठेवा. विठ्ठल विठाला 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 विठाला. शरीराची प्रक्रिया आहे. जाणं येणं हा त्याचा भाग आहे. भगवंत किती मोठा. गीतेनं सांगितलेलं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ट्रान्सलेट केलं. वाक्य चांगलं सांगू. मराठी भाषा किती श्रीमंत. माऊलीला 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा केलासे गौरव. 56 भाषा माऊलीला येत होत्या, तरी सुद्धा ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली. हे भाषेवरचं माऊलीचं प्रेम आहे. लक्षात ठेवा. हे प्रेम आहे माऊलीचं. अजून चांगलं सांगू. किती मराठी भाषा श्रीमंत. इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षर आहेत आणि मराठीमध्ये 52. दुपटीनं श्रीमंत आहे. अजून चांगलं पुढं आहे का. ए फॉर आंटीपासून चालू होते आणि झेड फॉर झेब्रेवरती जाऊन थांबते इंग्रजी. म्हणजे माणूस आहे. ए फॉर आंटी म्हणजे स्त्री, झेड फॉर झेब्रा जानवर. म्हणजे माणसापासून जनावरापर्यंत इंग्लिश भाषेने येते. आणि अज्ञानाच्या अपासून चालू होते आणि ज्ञानाच्या ज्ञपर्यंत येऊन थांबते. तिला मराठी भाषा म्हणतात. लक्षात ठेवा. ही श्रीमंती आहे मराठी भाषेची. आणि वक्तृत्वाचे लाड ही फक्त मराठी भाषाच पुरवू शकते. फक्त त्याला वक्ता व्याकरण शिकलेलं पाहिजे. विठ्ठल भगवंत किती सामर्थ्यवान याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने हाव भरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वीये भूते वहावी, आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले,
जो या जगात ते चालिता मी याची नियमाला सांगता थाप थाप काळुग्रासा तसे भूता या म्हणी गाते पंडू सुता तोही मीची ऐसा जो समर्थू तो मी या जगाचा नाथू आणि गगना ही साक्षी भूतू तोही मीची. बरेच वेळ झाले आता, चला अजून पुढे जायचे आपल्याला. बरंच पाच एवढा ताकदवान असणारा देव जरा नावाच्या पारध्यानं बाण मारला, कृष्णाच्या पायाला लागला, अंगठ्याला, आणि देवानं प्राण सोडला. जिथं जन्म मरणाच्या राहाडगाडग्यात देवाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही आम्ही फार सामान्य माणसं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण एकच करू शकतो, जेवढं दिलंय आयुष्य हे प्रभूचं आहे, हा परमेश्वराचा प्रसाद आहे, आणि त्याला चांगलं कसं जगलं पाहिजे एवढा विचार आपण करू शकतो. आपण आपल्या उद्धाराची चिंता करू शकतो, आपण आपल्या पूर्वजांच्या उद्धाराची चिंता करू शकतो. अभंग फार मी डोकं लावून निवडून घेतला आहे. कसा निवडला आहे तो माझी मला माहिती. विचार करून करून काय आपल्याला नेमकं सांगता येईल. मला अगोदर एक श्राद्ध आहे असं वाटलं होतं, पण इथं 3 श्राद्ध आहेत पूर्वजांच्या उद्धाराकरता. आता काही लोकांना शंका अशी पडले, नको तिथं डोकं चालवायची. काही लोकांना लय चुटूक असते बारीक, कसं काय बरं काय बरं. खरं तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू का, माणसानं जाणतं व्हावं ही पारमार्थिक गोष्ट आहे, पण जाणतं झाल्यावर नेमतं होता आलं पाहिजे. जाणतेपणाने लय शब्द बाकीचे कडू बोलायचे नसतात. जाणतेपणात आणि नेमतेपणात गंमत आहे. जाणोनी नेनते करी माझे मन, लक्षात ठेवा. म्हणून कोणता अभंग गाता येत नाही असं नाही. काही लोक असं झालं ना कीर्तन भेटतात आणि म्हणतात महाराज अख्खा अभंग नाही सोडवला. अभंगाला सोडवणारा महाराज कोण आहे? एवढी अक्कल आहे महाराजांना. अरे एक अभंग वाचला तर महाराजाचं अख्खं आयुष्य सुटून जाईल, एवढे अभंगात ताकद आहे. अभंगाला सोडवणारा महाराज नाही कुणी, लक्षात ठेवा. ते सातारकर महाराज पाहुणे आहेत काकांचे, आमचे चांगले जवळचे संबंध होते. परमपूज्य वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर. अनेक कीर्तनाला मी उपस्थित असायचो. ते बाबा महाराजांना मी सासवडला आणलं होतं. ते जवळजवळ अर्धा तास रामकृष्ण हरिभजन चालायचं. किती? अर्धा तास. समाधीच लागायची लोकांना. अर्धा तास ताकद होती हो. एकच फक्त तुम्हाला चुटूक दाखवतो त्यांची. हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण, 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 सहज म्हणायचे सातारकर. नाम याचे प्रेम केशवची जाणे, नाम याचे प्रेम केशवासी राहणे, नाम्या पासी केशवासी राहणे,
नामया पासी केशव तोची नामा, नामा तोची केशव. नामया रावळासी गेला सवे दुधाचा प्याला. आणि मग काय सांगायचंय पंढरी राया, तू प्रेम भंडारी. नामदेव महाराजांना दूध द्यावं, आलं का नाही लक्षात? सातारकर बोलायचे आहे का नाही? देवा दूध प्यावं लागतं तुला. देव कुठं दूध पितो का? पाषाणाची मूर्ती थरथरा कापली जी ओबाला गली नाम्या संगे. पंढरपुरात बोभाटा झाला, नामयाचं दूध पिला, हे का नाही? पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली, पान्हा घाली प्रेमधारा, पुरक्षिरा लोटू दे. काय गोडवा होतो, ऐश्वर्य संपन्न होतो ती भजनातली ती. चला, जितकं काम आहे तितकं थांबता येतं. मृत्यू लोकाचा हा नियम आहे, लक्षात ठेवा. ते अभंगावून चाललं होतं. ते सातारकरांना एक जण म्हणला, तुम्ही अर्धा तास 35 मिनटं रामकृष्णारी म्हणता, बाबा महाराज कीर्तन कधी करता? सातारकर महाराज त्याला काय म्हणले माहिती का? 35-40 मिनटं जी रामकृष्णारीचं भजन चाललंय ना, लोक डोलतायत ना, हेच खरं कीर्तन आहे, बाकी भक्ती बडबड आहे. देवाचं नाम हे खरं कीर्तन आहे बुवा, आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपल्यासमोर गायला आहे. कर्म श्राद्धाचं आहे. गरुड पुराणाने जवळजवळ 96-97 प्रकारची श्राद्ध सांगितली. त्याच्यात प्रमुख 4 प्रकारची श्राद्ध आहेत. एकाला पिंडदान म्हणतात, दुसऱ्याला श्राद्ध म्हणतात, तिसरं आहे ते तर्पण, आणि चौथं आहे ते अन्नदान. विठ्ठल पुन्हा नरकात यस्मात्र इति पितरसुतः तस्मात् पुत्रमिति प्रोक्तं स्वयमेव स्वयंभुवा जीवतो वाक्यकरणात् मृताय भरी भोजनात् गयाय पिंडदानाश्च त्रिपुत्रस्य पुत्रः. त्रायते इति पुत्रः. आई वडिलाला जो तारुण्य तो त्याला पुत्र म्हणतात. जिवंतपणे आईबापाची आज्ञा पाळावी, गेल्यानंतरनं अन्नदानासारखं दान घडावं, आणि गयेसारख्या तीर्थाला पिंडदान घडावं. पिंडदान 1, दक्षिणेला तोंड करून बसावं, आपल्या पूर्वजांना उद्धार व्हावा याची इच्छा यमदेवतेकडे करावी. श्राद्ध 2रा क्रमांक. श्रद्धा तत्क्रियते श्राद्धम. श्रद्धायुक्त अंतकरणाने जे पूर्वजांकरता केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. तर्पण, तर्जनी आणि अंगठ्यामध्ये पाणी घेऊन, तीळ घेऊन दक्षिणेकडे तोंड करून ते सोडायचं आणि आमच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा इच्छा करायची, तर्पण. हेही नाही जमलं तर आपल्या शास्त्रानं सांगितलं की आपल्या पूर्वजांच्या नावानं 11 ताटं जरी जेवायला घातली तरी त्यांचा उद्धार होतो. देह ठेवल्यानंतर 2 बाबी आहेत. 2 मुद्द्यावर फोकस करा, चांगले ऐकणारे चिंतन. एक आहे पतन आणि दुसरं आहे उद्धार. एक आहे काय? बोलत चला. एक आहे पतन आणि दुसरं आहे उद्धार. हे शरीर पडलं की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. माणूस जर पापी असेल तर पतनाला जातो, आणि पुण्यवान असेल तो उद्धाराला जातो. या पतनाचा आणि उद्धाराचा या अभंगाशी संबंध आहे का? पतनाचा आणि उद्धाराचा याचा अभंगाशी संबंध आहे. विठ्ठल माझ्या 2 वाक्यांकडे लक्ष द्या अभंग कळण्याकरता. पतनाला चाललेला माणूस सुद्धा नामानेच वाचेल, आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर तो सुद्धा नामानेच होईल. विठ्ठल पहिलं वाक्य, पतन जर थांबवायचं असेल तर कशानं थांबेल? नामाने. आणि उद्धार करायचा असेल तर कशानं होईल? नामाने होईल. नामाच्या या गोष्टी मी सांगतो आणि इथून नामा निराळा होतो. विठ्ठल नामाचं महिमान असीमित आहे. ज्ञानेश्वर महाराजांकडे काही लोक गेली, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही फार नामाविषयी बोलता. ज्ञानेश्वर महाराज म्हणले नामाशिवाय पर्याय नाही. नावाशिवाय पर्याय नाही अशी गत झाली सध्या. लोक, आपण सप्ताहाच्या याच्या उत्सवाला गेलो, एखाद्या मंडळाने आणि कीर्तन ठेवलं, अशा 10-5 लोकांची नावं लिहून आणि त्यात 5-50 कीर्तन ठेवलेल्या, आणि यांची नावं घ्या. मी म्हणलं घरी बायका घेत नाही का तुमच्या? इथं आम्हाला डोक्याला ताप करता, दिवसभर देवाचं घेतोय, ते काय थोडं आहे का? अपेक्षा नामाची असावी, नावाची नाही. माझे परमपूज्य श्री गुरु जगन्नाथ महाराज पाटील यांचं वाक्य लय गोड आहे. ते काय म्हटले माहिती का? म्हणजे त्यांचे गुरु परमपूज्य श्री वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, माझे गुरु पाटील महाराज, महाराजांनी असं सांगितलं की सामान्य माणूस कीर्तनात बसला, संसारी माणूस कीर्तनात बसला,
बाबा तुम्ही खूप छान ऐकताय बरं का. आम्ही आळंदीला असताना आमचे परमपूज्य श्री गुरु माऊली शिंदेंनी मला एक वाक्य सांगितले, कीर्तन करताना जी लोक चांगली ऐकतात ना त्यांच्याकडे बघायचं आणि त्यांच्याकडे 2 तास बघून कीर्तन करायची. ज्यांनी तोंड पाडली त्यांच्या अजिबात बघायचं नाही, नाही तर कीर्तन पडतं. जे चांगले ऐकतात त्याच श्रोत्यांकडे पाहायचं. ते बाबा इतकं गोड ऐकतात ना, मला बरं वाटलं. आणि मला जरी ऐश्लेष अलंकारात बोलायची सवय, ती लगेच उलगडा होत नाही. ज्याला झाला तो परत माझाच चाहता झाला, ते परत ऐकणार नाही. ते म्हणणार यांचं कीर्तन ऐकायचं भाऊ आपल्याला. चहा आता घेऊन आलो मी. हे असं श्लेष अलंकारात चाहता आणि चहा आता घेऊन आलो मी. 2 शब्द एकसारखे असतात, फक्त त्याची उकल लवकर करावी लागते. त्यांनी सांगितलं होतं, सामान्य माणूस संसारात बसला की त्याची अपेक्षा असते माझं नाव कधी येतं, आणि साधक कीर्तनात बसला, भक्त कीर्तनात बसला की त्याची अपेक्षा असते ईश्वराचं नाम कधी येतं. हा दोघातला फरक आहे, लक्षात ठेवा. मग आपल्याला संसारी वर्गात मोडायचंय का साधक वर्गात मोडायचंय, आपलं आपण पाहायचं. आपल्याला अपेक्षा आपल्या नावाची पाहिजे, नाही नामाची पाहिजे. माऊली म्हणते की माऊलीनं किती प्रपंच केला, मला शब्दगणेश उभी आठवायला लागली. काय माऊलीचं लिखाण आहे, 4,500 दृष्टांत आहे, तरी आमचे येडे बाहेरचं काहीतरी घेऊन सांगतात. एक होती बाई आणि एक होता बाबा. हानले बाय धरून काहीतरी सांगता उगच. माऊली सांगते जन्माला आलेल्या बाळाला नाव नाही, आणि माणूस मेला तर त्याला नाव नाही. माणसं जर कोण वारलं तर म्हणत नाहीत तो कुठं आलाय, त्याची बॉडी कुठपर्यंत आली. एका क्षणात नाव साथ सोडतं. उपजली या बालकाशी नाम नाही तयपाशी, ठेवलेनी नावेशी ओ देत उठी. काय पुरावा आहे माऊलीचा. चला, आणि माझं म्हणणंच आहे, कीर्तनकार बोलताना प्रत्येक गोष्टीला पुरावाच पाहिजे. ज्या कीर्तनकाराक नाही पुरावा, त्या कीर्तनकारालाच पुरावा दाखवावा. पुरायची नका तयारी करू, पुरावा दाखवावा. असं हे श्लेष अलंकार बरं का काकासाहेब, हा श्लेष अलंकार म्हणतात त्याला. एक शब्द 2 अर्थाने बोलायचा. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज आमच्या काही गोष्टी आहेत प्रापंचिक, काही पतनाच्या आहेत, काही उद्धाराच्या आहेत. कशानं काय होईल, नामाचं महत्त्व सांगण्याकरता या 27 अभंगाची रचना आहे माऊलीची. पण ते लोकांना कळलं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बावळे हो, हे तुमचं माझं नाही. देवादी देव सुद्धा इच्छा करतात की अमरत्व पदाला बसलेले, की ते मी बोलतो पुढं लगेच ना काही घेऊ, की आम्हाला ईश्वराच्या नामानं मुक्त होता यावं. काय ओवे महाराज म्हणले, स्वर्गात सगळे, वैकुंठात सगळे, पण देवाचं नाव घेऊन मुक्त होता येईल हे स्वातंत्र्य नाही. हे मृत्यू लोकात ते बरोबर ना. बरं, प्रभूचं अस्तित्व ना वैकुंठात आहे ना स्वर्गात आहे. जिथं देवाच्या नावाचा गजर चालतो तिथं देव उभा असतो. बरोबर. ओव्या सांगतो, ऐका आधी ओव्या ऐका. ते चैतन्याचे निशिंते मुसाऊनी श्री भगवंते, वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थ्य. नाही, ते फरक दाखवते दोन्ही. निज सामर्थ्य नांदावया, तेत नाही आदी व्याधी विषयासक्त उपाधी, स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. ते वैकुंठी पाहता साचार, अवघे चतुर्भुज नर, घनश्याम पितांबरधर, शंखचक्र अवघ्यासी. हे श्रीमद भागवतानं केलेलं वैकुंठाचं वर्णन आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ते ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेथ वळगे देव पायका, सैंद चिंतामणीची भूमिका, विनोदवन वाटिका सुरत रुचिया. अजून काय, अहो काय नाही म्हणले, त्या स्वर्गात सगळं भरून आहे. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. तरी सुद्धा देव म्हणला मी स्वर्गात नाही ना वैकुंठात नाही. ओव्या आहेत ना पुढं पुराव्याला माझ्याकडे लगेच. मला ओव्या सांगून दम लागला. ते फास्ट एकदम सांगावं लागते उंच स्वरात, आणि ते रोज चालू असल्यामुळे आराम घडत नाही, काही नाही. गाडीचे ड्रायव्हर असे 10 टायरचे ड्रायव्हर मिळालेत मला गाडीला. कारचा ड्रायव्हरच मिळाला मला. त्याने आधी कुठंतरी ट्रकवर लाईनला गाडी चालवलेली असती. ते रात्रीचं आम्ही कीर्तन निघालो, एखाद्या ट्रकवाल्यानं दाबलं, हे त्याच्या बोकांडी जातं. ये तुला ये कशाला, ये आपली पुण्यतिथी येईल. मग आराम होत नाही काकासाहेब, आवाजाला त्याचा परिणाम होतो सगळा. मला सांगायची बाब एवढीच आहे. महाराज म्हणले, मी वैकुंठात एवढं सगळं तरी राहत नाही. तो मी वैकुंठी
नसे एक वेळ भानुबिंबी ही ज्यांचं पाठ आहे ती बोला वरी योग्याची या मानसे उमरडोनी जाय मग कुठं परी तयापाशी मी हरपला गिवसावा जेथ नाम घोषू बरवा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे हे माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते हो माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते हरी नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते हो माझे भक्त गाती देते नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा मी किंवा तेथे असे देव उभा परमपूज्य श्री बोधले परंपरेमध्ये ते बोधले परंपरेत उपर्ण बांधलं की मागं नमस्कार करतात. ॲडव्होकेट परमपूज्य श्री जयवंत महाराज बोधले ते मूळचे सासवडचे जगताप. तुम्ही जो मगाशी परंपरेचा विस्तार सांगितला ते बोधले बोधगाव तिकडे गेले मानकोजी महाराज आणि मग पांडुरंगाने बोध दिला म्हणून ते बोधले. तशी ते मूळचे जगताप आहेत सासवडची आमची भावकी ती असंही लक्षात ठेवा. ते मागं नमस्कार करतात असं उपर्ण बांधल्यावरती. त्यांना विचारलं तुम्ही मागं नमस्कार का करतात ते म्हणतायत सात्विक कीर्तन असेल तर पांडुरंग कमरेला उपर्ण बांधून गळ्यात टाळ घेऊन उभा असतो. ही कीर्तनाची ताकद आहे लक्षात ठेवा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ही त्याची ताकद आहे लक्षात ठेवा. मला सांगायचं इथपर्यंत होतं आपल्याला नाम मोठं आहे परितया पाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घुशू बरवा. आता अजून 5 वेळा आठवले त्या पटापट सांगून घेतो. त्या नामाचं महिमान सांगणार आहेत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे आयशे झाले यमदमा अवकळा आणली तीर्थे ठाईची खुंटिली. बरं अजून काय कैसे माझी आगुनी झाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. हा नामाचा महिमा आहे. म्हणून जो जगाला जन्म देतो त्याचं वर्णन ब्रह्मपुराणाने असं केलंय. लोकांना लोकपालनाम मदभयम कल्पजीविनाम ब्रह्मोनपी दिव प्रार्धपरायुष्य. तो ब्रह्मदेव सुद्धा म्हणतो की मला खाली गेलं पाहिजे मुक्त झालं पाहिजे नावाने. ऐका पुढं अजून काय अमरपदी जे देव बसलेत ते सुद्धा सांगतात 2 परार्धाचं आयुष्य ब्रह्मदेवाला आहे. 2 परार्धाच्या आयुष्यात 14 इंद्र बदलतात. किती पुरावा आहे माझ्याकडं. मी कायला मनाने सांगू तुम्ही एवढे चांगले ऐकणार आहे म्हणले मी मनाने काही टापा आणणारच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लिखाण केलंय एर सुरगुणांची नवाई येथ विशेष सांगू काही मुद्दल इंद्राचीच दशा पाहिजे देहाचे 14. एका दिवसात ब्रह्मदेवाच्या म्हणले 14 इंद्र बदलतात. मग यांची का चढावड लागली त्यांना माहिती आहे आपण देवाच्या नावाशिवाय मुक्त होणार नाही. हे नामाचं महिमा नाही. स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा 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 मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी व्हावा जन्मा हे मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी व्हावा जन्मा
नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त. तुम्ही ते लावून घ्या पटकन, चला सर समान करून घ्या. उचला पकवाज दोन्ही. तुमचा बरोबर आहे, तुमचा बरोबर. नाही असू द्या, त्याचा स्वर द्या ना, याचा स्वर द्या ना. हे बंद करा. द्या. वडा जोरात स्वर. हा. बरोबर आहे ना. आहे कमी कर, कमी कर, वरून दाबा, वरून दाबा. कमी कर. ऊनामुळं होणार आहे ते असं. वरून दाबत चला बरं. कर कमी, कमी. शाहीदाबा एकदम सॉफ्ट धरा स्वर. काय ते बरोबरच आहे दोन्ही, काही विशेष फरक नाही त्याचा. विठाल विठाल हरी विठ्ठल. नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता हरिपाठ ही रचना जी ही ग्रंथ प्रकरण काव्यातील आहे. साहित्याचे दोन प्रकार प्रमुख आहेत. एकाला स्फुट काव्य म्हणतात आणि दुसऱ्याला ग्रंथ काव्य म्हणतात. आपापल्या इच्छेनुसार जे व्यक्त होतं, ज्याला पूर्वपीठिका नसते त्याला स्फुट काव्य म्हणतात. आणि एकमेकात जे गुंतलेलं असतं आणि एका सिद्धांतावरती येऊन थांबतं त्याला ग्रंथकाव्य असं म्हणतात. स्फुट काव्याची छान उदाहरणं आहेत तुकाराम महाराजांच्याकडं. ती गाथा स्फुट काव्य आहे. तरुण पोरगा दिसला तर महाराज त्याला उपदेश करतात. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तेच तुकाराम महाराज पुढे जाऊन एका अभंगात परत म्हणतायत तीर्थयात्रा करणाराला, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. मग आता तुकाराम महाराज दोन होते का? जे तुकाराम महाराज म्हणतायत तीर्थयात्रा करा आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात तीर्थयात्रेला जाऊ नका. करायचं काय? परमपूज्य श्री नामदेव अप्पा शामगावकर म्हणायचे, कहे जाय तो मामर्जन नाही कहे तो बाप कुत्ता खा जाय. काय करायचं काय? त्याचा अर्थ असा आहे, ज्याच्या त्याच्याकरता वेगळं याला स्फुट काव्य म्हणायचं. प्रत्येका माझ्याकरता वेगळं, काकांकरता वेगळं, आमच्या गोरे भाऊंकरता वेगळं, आदेश महाराजांच्या करता वेगळं, श्रीराम महाराजांच्या करता वेगळं. ज्याच्या त्याच्याकरता वेगळं त्याला स्फुट काव्य म्हणा. आणि सगळ्याकरता एकच त्याला ग्रंथकाव्य म्हणा. 27 अभंगाचा सिद्धांत एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. फक्त त्याच्याकरता हे सगळं फिरवावं लागलं. मग हरिपाठ नेमका कुणा करता? आमच्या या कुटुंबाच्या श्राद्ध कर्माला आलेल्या लोकांना प्रश्न पडेल पुण्यतिथी आले, हरिपाठ नेमका कुणा करता? एक कीर्तनकार सांगत होता, आसोनी संसारी म्हणलंय म्हणजे तो फक्त संसारी का करताय? असं कुठं असते का? आसोनी संसारी म्हटलं म्हणून काही संसारी का करता? प्रत्येकाकरता हरिपाठात सोय. मंदिरात जाण्याकरता लोक प्रवृत्त व्हावीत म्हणून देवाची द्वारी आहे. वाचनाची आवड लागावी म्हणून चहुवेदी जाण आहे. सगुण निर्गुण भेद कळावा म्हणून त्रिगुणासार निर्गुणसार आहे. भक्ती करणारा करताय म्हणून भावेविन भक्ती आहे. योग करणाराची आवड आहे त्याच्याकरता योग याग विधी आहे. अनुभूतीच्या विश्वात ज्याला रमायचे त्याच्याकरता साधुबोध झाला त्याच्याकरता आहे. कुणा करता नाही. 30 फसला पार्ट्या करणारे सुद्धा आहेत, त्यांच्याकरता सुद्धा आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे. सत्संगाची आवड आहे त्याच्याकरता आहे. संताची संगती कुणा करता नाही, कुणा करता नाही असं नाही. म्हणून माझ्या पूर्वजांच्या बद्दल मला मीमांसा आहे ज्ञानेश्वर महाराज की माझ्या पूर्वजांचा उद्धार. आता हा परिवार तर संप्रदायिक आहे पण मला अभंगानुसार बोलायचे. आमच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा
ते वैकुंठाला जावेत याच्याकरता आम्हाला काळजी आहे माऊली, आणि त्याचा उपाय तुम्ही देऊ शकाल म्हणून आम्ही तुमच्या दारापर्यंत आलोय. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगा ना, आमच्या पूर्वजांचा उद्धार कशानं होईल? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तुमच्या पूर्वजांचा उद्धार हा नामानेच होईल. मग ते लोक म्हणले, जर नामाने आमच्या पूर्वजांचा उद्धार होईल तर ते नाम कधी, कुठं आणि कसं घ्यावं? त्यावेळेस माऊलीनं सांगितलं, तुम्ही हा जरी प्रश्न असला तरी या प्रश्नात पडू नका, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे नाम कधी, कुठं आणि कसं घेऊ नये. अभंगाचं काळ वेळ नाम उच्चारिता नाही, 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 काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उदरती, दोन्ही पक्षी पाही उदरती, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, मना. माऊलीनं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, कधी, कुठं आणि कसं घ्यायचं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. माऊली सांगते नाम घ्यायला काळ वेळ नाम नाही. आता साध्या प्रश्नाचं लॉजिकल उत्तर पाहू. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, हे दोन्ही म्हणजे हे आपले पक्ष नाही, मासिक महिन्यात येतात ते. हा मातृपक्ष आणि एक पितृपक्ष सांगितलाय. दोन्ही पक्ष पाही, काकासाहेब, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मातृपक्षाचा सुद्धा उद्धार आहे आणि पितृपक्षाचा सुद्धा उद्धार आहे. तुम्ही म्हणताल हरिपाठ याच्याकरता होता? हरिपाठात कशाची व्यवस्था नाही असं नाही. अजून चांगलं सांगू का तुम्हाला? संसारी माणसाला पडलेली, साधकाला पडलेली 27 कठीण प्रश्नाची 27 चांगली उत्तरं, कठीण प्रश्नाची एकदम सोपी उत्तरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. अजून चांगलं सांगू, हे कूलर आहे ना, हे कूलर आहे, हा मोबाईल आहे, हा माईक आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुकानात घ्यायला गेला तुम्ही की याच्याबरोबर एक कार्ड मिळतं. त्याला काय म्हणतात? पुस्तक. त्याला मॅन्युअल गाईड म्हणतात. काय म्हणतात? मॅन्युअल गाईड. हे यंत्र कसं हाताळायचं, याला काय नेमकी प्रक्रिया आहे हे सांगणारं ते पुस्तक असतं. ते पुस्तक वाचल्याशिवाय याला हाताळता येत नाही. सांसारिक माणूस जर यंत्रासारखा आहे तर त्याला हाताळण्यासाठी आणि सोपं करण्यासाठी हरिपाठ हा मॅन्युअल गाईड आहे. लक्षात ठेवा. विठाला विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. कुणा करता नाही बाबा हरिपाठ. एका मिनिटात सगळं सांगू ये. कुणा करता नाही, फक्त जर बार काय नाही का काकासाहेब? श्रोते आता असंच बसवा इथं, लगेच इकडं दर्शन नको. आता ते मग काय होतं, सगळं थांबतं. मग फडावरती ती चोपदार येऊ देत नाही पुढं, लगेच थांबा. आता हे मला सगळं 27 सांगायचं, जरा लक्षात ठेवा व्यवस्थित सगळे सुज्ञ ऐकणारे श्रोते हो. हरिपाठ कुणा करता नाही, एका कोण्या माणसाकरता हरिपाठाची रचनाच नाही. कुणा करता नाही त्याचं उत्तर आहे, कुणा करता नाही तो. रोज मंदिरात दर्शन करणारा करता जर नसता आणि मुक्तीची अपेक्षा ज्याला आहे त्याच्याकरता नसता तर देवाची द्वारी अभंग आलाच नसता. वेदाच्या वाटेनं जो चालू लागलाय त्याच्याकरता जर नसता तर चहुविधी जाणं साई शास्त्र कारण अभंग आलाच नसता. उपासनेमध्ये सगुण का निर्गुण कुणाचं भजन करायचं हे जाणणारा करता नसता तर त्रिगुणासार निर्गुणसार अभंग आलाच नसता. भक्तीच्या वाटेनं काय महत्वाचं आहे
ही मीमांसा ज्याला आहे त्याच्याकरता जर नसता तर भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, अभंग आलाच नसता. योगाच्या वाटेनं जे चालत चालले तर ज्यांचा प्रवास योग वाटे नाही त्यांच्याकरता जर नसता तर योग याग विधी येणे नवे सिद्धी नसताच. अनुभूतीच्या विश्वात समाधी सुखाला ज्यांना जायचंय त्यांच्याकरता जर नसता तर साधुबोध झाला, निरोनिया ठेला, अभंग आलाच नसता. आयुष्यभर ज्यांनी पाप केलंय पण आता कुठंतरी त्याच्यातून मुक्त होण्याची इच्छा वाटते अशा व्यक्तींकरता जर नसता तर पर्वताप्रमाणे पातक करणे अभंग आलाच नसता. सत्संगाची ज्याला इच्छा आहे त्याच्याकरता नसता तर संताची संगती मनोमार्गती अभंग आलाच नसता. जप महत्वाचं का ज्ञान महत्वाचं का काय हे कशाने महत्वाचं हे जाणण्याकरता नसता तर विष्णुविनं जप व्यर्थ त्याचे ज्ञान पुढचा अभंग आलाच नसता. ज्याला तीर्थयात्रेची आवड आहे त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर त्रिवेणी संगमी अभंग लिहिलाच गेला नसता. सदोष असणाऱ्या पण निर्दोष होऊ इच्छिणाऱ्या माणसाकरता जर नसता तर हरी उच्चाराने अनंत पापर असे अभंग आलाच नसता. व्रत वैकल्याची ज्याला आवड आहे त्याच्याकरता नसता तर तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी अभंग आलाच नसता. ज्याला समाधी सुखाच्या शोधात प्रवास करायचे त्याच्याकरता जर उपदेशित हरिपाठ नसता तर समाधी हरीची समसुखी विना अभंग आलाच नसता. कळी काळावरती ज्याला मात करायची त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी अभंग आलाच नसता. द्वैत का अद्वैत याच्याकरता नसता तर एक नाम हरी द्वैत नाम दुरी आलाच नसता. बुद्धिवादी जीवाकरता जर हरिपाठ नसता तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ अभंग आलाच नसता. पवित्रतेवरती प्रेम करणारा करता जर अभंग नसता तर हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिपाठ कीर्तिमुखे जरी काय आलाच नसता. पुराणावरती ज्याचं प्रेम आहे त्याच्याकरता नसता तर हरिवंश पुराण अभंग आलाच नसता. वैष्णवाची ज्याला गोडी लागली त्याच्याकरता नसता तर नामसंकीर्तन वैष्णवाची अभंग आलाच नसता. ज्याला इव्हिडन्स पाहिजे ज्याला प्रूफ पाहिजे त्याच्याकरता नसता तर वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन अभंग लिहिलाच गेला नसता. पूर्वजांच्या उद्धाराची ज्याला काळजी लागली त्याच्याकरता नसता तर काळ वेळ नाम उच्चारिताना या अभंग आलाच नसता. कळी काळावरती ज्याला मात करायची नित्यनेमाचं ज्यानं टाइम टेबल केलंय त्याच्याकरता जर नसता तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ अभंग लिहिलाच गेला नसता. तत्वाची संख्या जो शोधायला निघालाय त्याच्याकरता नसता तर 7, 5, 3 दशकाचा मेळा अभंगच नसता. जप करावा का तप करावा ज्याच्याकरता नसता जाणणारा करता नसता तर जप तप कर्म अभंगच आला नसता. जाणतं व्हावं का नेमतं व्हावं हे जाणणारा करता जर भक्तिपंथातल्या मीमांसेकरता जर अभंग नसता तर जाणीव नेणीव अभंग आलाच नसता. नेमकं काय धरावं ह्याच्याकरता नसता तर एक तत्वनाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तू अभंग आलाच नसता. ज्याचं आध्यात्मिक टाइम टेबल फार जोराचं आहे ज्याचा दिनक्रम फार जोराचा आहे त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर महाराजांनी पुढचा अभंगच लिहिला नसता. रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी. हे धर्म सुख गोडी धर्मशास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको 27च्या 27 अभंगाची नॉनस्टॉप एका दमात उत्तर दिलीत. लक्षात ठेवा. 27 पहिल्या अभंगात माऊली सांगते देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती. किती सांगितलं उभं राहायला ओरे भाऊ. कधी याचा उपसंहार उपक्रम ही षडलिंग असतात ना कीर्तनाची ही चांगल्या श्रोत्याकरता फार महत्त्वाची असतात बरं का. तुम्ही काय ऐकता याला लई किंमत आहे. माऊली पहिल्या अभंगात काय सांगते उभा क्षणभरी. एक क्षणाकरता माणूस बोलावलाय ज्ञानेश्वर महाराजांनी आणि शेवटच्या अभंगात उत्तरार्धात माऊली सांगते रिकामा अर्ध घडी राहू नको. एक क्षणाकरता ज्याला बोलवलाय त्याला अर्धा क्षण सुद्धा वायाला जाऊ देऊ नको. ही गुंतवणूक फक्त माऊलीच्याच ग्रंथात होऊ शकते. विठाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात रिकामा अर्ध घडी राहू नको. नाही अर्ध घडी राहत पण काळ वेळ नाम कधी घ्यायचं. माऊली सांगते त्याला काळ नाही. ते कोणत्याही काळी घ्यावं आणि कसंही घ्यावं. हरीची अदासा हरी दाही दिशा. हरी बोला ना तरी बोला. एकनाथ महाराजांचं हरिपाठ कोणत्याही वेळेला घ्यावं चांगलं सांगतो. अमृत चोपदार महाराज अमृत काय करतं काय का करीना मला काय करायचे पण काहीतरी करत असेल ना. काय करतं
माणसाला काय करतं? अमर करतं. काय करतं? अमर. अमर. मरणाच्या गोष्टी जे कानानं ऐकत नाही त्याला अमृत म्हणतात, आहे ना. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे गोड ओव्या गायचे अमृताचं विवरण करताना. जे मरणाची गोष्ट कानाने ऐकत नाही त्याला अमृत म्हणतात. अमृत ते किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही. ते दुसरं अमृत मिळतं दुकानावरती, ते वेगळं राहतं. त्याला स्वर्ग मृत्यूलोक काय कळत नाही त्याही माणसाला. ते एकदा अमृत घेतलं की तो देवच होऊन जातो. आपल्याला सगळं ऐकावं लागतं त्याचं. आता हे जे अमृत आहे, बरं हे अमृत घ्यावं कशानं? एक जणानं प्रश्न विचारला, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हे काळावरती चाललं. अमृत आहे, अमृत सोन्याच्या भांड्यातनं घ्यावं का मातीच्या भांड्यातनं घ्यावं? बोला बोला ना. का मातीच्या? का? कुठलं तरी एक बटन दाबा बरं का तुम्ही. सगळे राजकीय मोठाले नेते सगळी बटणं दाबू नका, मला कन्फ्यूज करू नका. नाही तर सरळ आपलं नोटा घेऊन नोटा दाबा. विठ्ठला काचेच्या भांड्यातनं घ्यावं, मातीच्या भांड्यातनं घ्यावं का सोन्याच्या घ्यावं? काय अमृत? सोन्याच्या का काचेच्या का मातीच्या घ्या, कशाच्याही भांड्यातनं घ्या, अमृताचा परिणाम सारखाच आहे. नाम कुठेही घ्या, कधीही घ्या, कसंही घ्या, परिणाम दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हा त्याचा परिणाम आहे. आता काळ सांगितला, आता वेळ आहे. काळ काय? महाराज म्हणले काळ आहे ना नामानेच पवित्र होतो. वैकुंठवासी नामदेवबाबा पठाडेंचं प्रमाणे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. जो काळ चिंतनानं सरतो तो धन्य आहे, म्हणून काळ उच्चारिता नाही. अजून काय? नोहे मग बाधा काळदूत यमाची, सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ. बोला ना, राम नाम सदा. नोहे मग बाधा काळदूत यमाची. काळ लागत नाही. वेळेचं काय? वेळेचं काही नाही. नामाला काय वेळ आहे? अजून चांगलं सांगतो. इथल्या एखाद्या परिवारानं देशाच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिलं, आमच्याकडं लग्न आहे घरात, तुम्ही आलात तर आम्हाला बरं वाटेल. त्यांचे संबंध होते चांगले. ते पंतप्रधान म्हणले येतो मी. किती तारखेला लग्न आहे? ते म्हणले 5 मेला लग्न आहे. 5 मेला लग्न आहे का? हां ठीक आहे म्हणले येतो मी. वेळ काय लग्नाची? ते म्हणले आपल्याकडं कुठे येळे लग्न लागतात तेव्हा. लग्न असतं 3चं लागतं रातच्या 8 वाजता. सगळे पाहुणे बेजार झाले. पर नुसतं ते छापायला झाले स्टँडर्ड टाईम. लग्न लागतच नाही टायमिंगला. आणि ते जोडीदार राहते ती पुढतं काय लागून देत नाही टायमिंगला. त्यांनी ते सुपारीच घेतलेली ती नवरदेवाची टायमिंगच्या पुढं न्यायची. अंतराळात यान सोडणारे एका सेकंदाचा विचार करतात. मुहूर्ताला एवढी किंमत आहे आपल्याकडं. पंतप्रधान म्हणले लग्न कितीचं? 3ला. अरे म्हणले मला 3ला तर मीटिंग संपणार आहे. मग ती विमान यायचं, उडायचं, श्रीगोंद्यात उतरायचं, त्याला जवळजवळ तास 1.5 तास जायचा. मला तर 5-6 वाजतील जवळजवळ यायला. मग आपले लोक काय म्हणले श्रीगोंद्यातले, ती 3चं टायमिंग मरू दे तिकडं, तुम्ही लग्नाला या, तुम्ही येताल तो मुहूर्त. म्हणजे मोठा माणूस ज्यावेळेस येईल, नामाचं महत्त्व मी पंतप्रधानाशी भिडवलं बरं का, ज्या वेळेस घेताल त्यावेळेस ते चांगलं. अजून एक घटना अशीच घडली पुराणात. दशरथ राजाच्या कानाजवळचा केस पिकला. अभंग सगळ्याला पाठे. जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. दशरथ राजाच्या कानाजवळचा केस पिकला. कानाजवळचा केस त्यांना आरशात पिकलेला पाहिला. राजा दशरथानं ठरवलं की राज्य आता मला श्रीरामाच्या हातात द्यायचं. ते मी जुन्या काळातल्या दशरथाचं सांगतोय, आताचा दशरथ देणार नाही. आताचा दशरथ केस जर काळा झालेला बघितला, ती गोदरेज घेऊन येईल जाऊन मेडिकलमधून, पहिला काळा करून टाकीन त्याला. चल पटकन पार्टी सामील हो, परत त्याला काळा करून हाय तसं त्यांच्यासारखं करून टाकणार. अजिबात येड्यागत करू नकोस. केस पाहिला. सत्ता ही हस्तांतरित होत असते, पुढच्याला देण्यात तिचा गोडवा जास्त असतो. आपल्या शास्त्रानं सांगितलं, लक्षात ठेवा. काही लोक सोडत नाही. 80 वर्ष झाले, 90 वर्ष झाले, 100, घरातला कारभार माझ्याच ताब्यात पाहिजे, मी सांगेल तीच पूर्व दिशा. आहो बापू ती दक्षिण आहे, तुला सांगतोय ना मी सांगेल तसंच कर. कळत नसलं तरी सोडत नाहीत लोक. चालत नाही, लक्षात ठेवा. मग हे भांडणं होतात, मुलाची वडिलाची भांडणं, सासू सुनेची भांडणं, आणि मग ती गावभर होतात. आणि त्याच्यावर कीर्तनकार परत कीर्तनात सांगतात याच्यापेक्षा अजून काय चांगलं व्हायला पाहिजे. मालिका त्याच्यावरती सुरू होतात. उलट
घरातल्या मोठ्या माणसानं म्हणलं पाहिजे तू माझ्यापेक्षा हुशार आहेस, आता तू चांगला कार्यभार करशील. मुलगा प्रेरणा घेऊन पुढं चालतो. सासूनं म्हणलं पाहिजे मी थकले आता, तू कार्यभार चांगला आहे. आता तिच्या हातचं आवडत नाही, त्याला इलाज काही नाही, तुमच्यासारखं राहिलं नाही. आमची आजी म्हणायची आमच्या आईला, पहिल्या अशा भाकरी हातावर थापायच्या म्हाताऱ्या जुन्या काठवटीतल्या, बरोबर. आता किचन वाट्यावर धाड 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 आणते, तिथंच भांडी घासायची, तिथंच भाकरी थापायच्या. टेन्शन येतं राव कधी कधी, राहिलं नाही. आजी म्हणायची अशी हातावर भाकरी टाकली तव्यावर लोखंडाच्या तर भाकरी अशी टंप फुगायची. आता करणारी फुगती. कदम माऊली म्हणतात असं मी नाही म्हणत, ती म्हणे आता करणारी फुगती, भाकरी नाही फुगत. म्हणजे जुना काळ होता. सासूने एवढंच म्हणायचं तुला काय जमते तेवढं, आणि त्यांना चांगलं जमतं. आता नवीन पिढीला आमच्या घरात ते चालू राहतं कधी आहे का नाही, सँडविच करणार, कुठं ते मॅगी करणार, बर्गर पिझ्झा, कधीतरी आम्हाला देत जा असं म्हणायचं ना, आपलं पुढं ढकलत राहायचं. काय नव्या पिढीला हस्तांतरित करायचं. राजा दशरथानं सांगितलं वशिष्ठांना, रामाचा राज्याभिषेक करायचा, मुहूर्त काढा. वशिष्ठजी काय म्हटले माहिती का, राज्याभिषेक कोणाचा करायचा, कोणाचा, रामाचा करायचा ना, मग त्याला मुहूर्त काढायची काय गरज आहे. राम गादीवरती बसणार तोच मुहूर्त, तुम्ही नाम घेणार तीच योग्य वेळ. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. का हो महाराज, हे झालं उद्धाराचं. आमच्या पूर्वजांनी जर काही पातकं केली असली, काही दोष असले, तर त्या दोषातून आम्ही कसे मुक्त होऊ. अभंगाचं दुसरं, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीव तारण, जड जीव तारण, हरी हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे, हरी मुखे माना. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण, हरी एक मन्येतना भीजन रूपत प्रश्रुतौ जतो नाराधनाई भवंती परस्या पुसु भक्त्या तुतोषके भगवान. गजयुथ पाय, किती दोष केलेला गजेंद्र, कधी देवाचं नाम न घेतलेला गजेंद्र, एक कमळाचं फूल टाकलं आणि देव त्याच्याकरता धावला. भक्ताची नावे चतुष्पादादी आघवे, वैकुंठाची राणीवे, योग्य केले. माऊलीची ओवी आहे, पाहे पासावजू हाती धरिले, तेने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले, पावलिया माते जड जीवा तारण, हरी एक. याचा संबंध सांगू का फक्त, काय संबंध याचा. पतनातून सुद्धा नाम सोडवतं, पहिले दोन शब्द होते. पतनातून सुद्धा नाम सोडवतं आणि उद्धार सुद्धा नाम करतं. नामाने उद्धार होईल का, होईल. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि पतन म्हणजे नेमकं काय सांगितलंय आपल्याकडं, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसार. यमानं त्रास देणं झालं भाऊ. आता एक 5 मिनिटं फक्त. यमानं त्रास देणं म्हणजे पतन आहे. मग यम त्रास द्यायचा थांबेल का नामाने, थांबेल. थांबेल भाऊ. प्रमाणे काय आपल्याकडं वेदशास्त्र. बोला अभंग, बोला माझ्यासोबत ती राहू द्या. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण, जपतप, हरिपाठी गेले, हा ज्ञानदेवी मंत्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. पतनातून सुद्धा नामच वाचवतं, उद्धार सुद्धा नामच करतं. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
विठोबार कमाय हा विठोबार कमाय जय जय विठोबार कमाय जय जय विठोबार कमाय विठोबार विठोबार कमाय विठोबार विठोबार कमाय विठोबार विठोबार कमाय विठोबार विठोबार कमाय कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जय विठोबार कुमाई विठोबार कमाय विठोबार कुमाई विठोबार कमाय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम अतिशय पावन उपस्थिती या ठिकाणी दोन्ही मान्यवरांची लाभलेली कीर्तनावरती आणि महाराष्ट्राच्या वारीवरती प्रेम करणारा भारतातला सत्पुरुष सगळ्यात मोठा, लक्षात ठेवा. आदर्श घेतला जगाने. आम्ही फक्त ऐकून असायचो, ती वारी करतात माऊलीबरोबर, ती वारी करतात. कधी मला भेटायचा योग आला नाही त्यांना. आम्ही सोपानदेव महाराजांच्या बरोबर चालायचो. की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेला माणूस माऊलीची वारी करतो, हा संप्रदायाला सुद्धा मिळालेला मोठेपणा आहे, लक्षात ठेवा. आणि तो त्यांच्यामुळं मिळाला, ते आपल्या विभागाचे आहेत. हा आपल्याला अभिमान असला पाहिजे, लक्षात ठेवा. फॉरेनर येतात पण आपल्या काही लोकांना अजून कळालं नाही. आता त्यांच्या इतका व्याप असेल का कोणाला, तरीसुद्धा त्यांनी वारी केली. आणि अर्धा एकर जमिनीत काँग्रेस उगवलेला माणूस म्हणतो माझ्या मागं लय व्यापे, नाही तर मी वारी केली असती. अरे बाबा, एवढा मोठा कामाचा व्याप असणारा माणूस वारी करतो. सहज मला भाऊ, मी इंजिनियर आहे प्रोफेशननी, मला वारी करणाऱ्या फॉरेनर लोक असतात, ते सगळं मीडिया घेऊन असतात. मला सहज विचारलं, हे लोक ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, व्हॉट इज ज्ञानबा तुकाराम? त्याला मी उत्तर दिलं होतं मीडियामध्ये, ज्ञानबा तुकाराम इज ए हार्ट ऑफ द महाराष्ट्र. हे महाराष्ट्राचं हृदय आहे, लक्षात ठेवा. या महाराष्ट्राला सुसंस्कृत, सुस्वभावी, अहिंसक ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माऊलीने केलं होतं, लक्षात ठेवा. सांगलीवरून कीर्तन करताना चोरांनी माझी गाडी अडवली. माझ्या मांडी इतका तर त्याचा दंड होता, असलाच गडी होता. ते ओमने आडवी लावली, म्हणलं आता आपण काय राहत नाही, आपलं कामच झालं. बघतं मी पुढं गिअरपशी पडलेलं उपरनं गळ्यात टाकलं. ती ओमने आडवी होती. मी झालेला प्रसंग सांगतो, माऊलीचे किती उपकार आहेत. मी फक्त उपरनं गळ्यात टाकलं. ती साथीदार त्याचे शेकत बसले होते. त्यानं सांगितलं, अरे गाडीत महाराज आहेत, हे मला दे सोडून ती गाडी. आणि ती ओमनी बाजूला काढली. मी गेलो. त्या दिवशी मला या कमरेला बांधलेल्या उपरण्याची किंमत कळाली. 750 वर्ष झाली माऊलीला जाऊन, आणि या कपड्याला एवढी किंमत आहे बुवा, या संप्रदायाला एवढी किंमत आहे, लक्षात ठेवा. कोटी रुपयाचं सोनं अंगावरती घाला. किती? कोटी रुपयाचं सोनं अंगावर घाला, चोराचीच नजर राहते. 10 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घाला, मरेपर्यंत पांडुरंगाची नजर राहते. 10 रुपयाच्या तुळशीच्या माळेतली ताकद आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. काय करून ठेवायचं? आमच्या पूर्वजांचा उद्धार यानेच होईल, लक्षात ठेवा. दोन्ही पक्ष पाही उद्धरते. ज्ञानेश्वर महाराज, हरिपाठानं आमच्या पूर्वजांचा उद्धार होईल, शेवटचं चरण आहे. माऊली सांगते, फक्त हरिपाठ घरात करा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आमच्या पूर्वजांना वैकुंठाला जाण्याकरता हरिपाठ कारणीभूत आहे. म्हणून माऊलीचा हरिपाठातला अभंग या ठिकाणी मी गायला होता. प्रातस्मरणीय पूजनीय वैकुंठवासी संतोषराव किसन खेतमाळीस आणि दादांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अभंग गायला होता. त्यांचे पूज्य पिताश्री किसन भाऊ खेतमाळीस असतील, त्यांच्या मातुश्री अनुसया किसन खेतमाळीस असतील, या तिघांनाही माझ्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम युवा कीर्तनकारांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. श्रद्धांजली वाहण्याकरता सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज संस्थांच्या वतीनं, पैठणकर फाडाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपल्या पुत्रासारखा, आपल्या पतीसारखा, आपल्या भावासारखा आणि आपल्या वेदांत आणि ज्ञानेश्वरीला सांगतो, आपल्या वडिलासारखा आदर्श पिता या भागात एका हिऱ्यासारखा होऊन गेला आहे. आणि आपल्याला त्याच्या पावलावरती पाऊल टाकून चालायचं, लक्षात ठेवा. मिळेल सगळं,
त्या 2 लेकरांना फक्त बापाचं प्रेम उणीव राहते, त्याची लक्षात ठेवा. आभाळा एवढा बाप, वटवृक्षासारखा विशाल, ज्याच्या खाली श्वापद शीतल शाळेत उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा शांत राहावीत, आणि उन्मळून पडतो सगळ्या नगरीला शांतता देणारा आणि शीतलता देणारा वटवृक्ष ना, त्यावेळेस पोरक झाल्यासारखं वाटतं. ती भावना आज सगळ्या तुमच्या डोळ्यात, ते लक्षात ठेवा. मिळेल म्हणून तसा माणूस पुन्हा मिळणार नाही, लक्षात ठेवा. मिळेल नाही नाही नाही, बापाचं दुःख सांगत नाहीत, 60 सेकंदात फक्त सांगतो. आईसाठी सगळे सांगत राहतात. उपनिषदकार म्हणतात, उपाध्यायन दशाचार्य आचार्यन शतम पिता सहस्त्रंतु पितृण माता गौरवीन तिरिचेते नान्नोदक समदानन तिथि द्वादशा समान गायत्र्य परमंत्रण मातृम परदैवतः. राजा दशरथानं निरोप पाठवला, सुमन जाओ मेरे राम लल्ला को लेके आओ, मैं जी नहीं पाऊंगा उसके बिना. 6 दिवस झाले ना, अन्न पाणी सोडून दिलं राजा दशरथानं. बाप संतोष दादा सारखा बाप, किसन भाऊंसारखा बाप, वटवृक्षासारखी माणसं होऊन गेली. मिळेल मिळणार नाही, जगणं सोडून दिलं राजा दशरथानं. सुमन गेला, प्रभु राजा दशरथ कुछ खा नहीं रहे, चलिए न मेरे साथ. सुमन नहीं आऊंगा मैं, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. मी येणार नाही, 14 बरस से पहिले कोई नाही आएगा. अयोध्येत रथ परत आला. कौशल्यानं आरतीचं ताट आणलं. तिला वाटलं राम आला काय. सुमंत राम, माँ मैंने बहुत विनती की राम से, नहीं लौटे. 14 बरस से पहिले कोई नहीं आएगा माँ. आणि राजा दशरथाच्या कक्षात गेले. सुमंताला पाहिलं, त्याला वाटलं रामाला घेऊन आला काय. फरफटत जवळ गेले. डोक्यातला मुकुट खाली पडला. सुमंताच्या पायाला हात लावला आणि विचारलं, सुमन मेरा राम कहाँ है. प्रभु हृदय को कठोर कर लीजिए, 14 बरस से पहले कोई नहीं आएगा प्रभु. न लखन आएगा, न बहू आएगी, न राम आएगा. तेवढं फक्त ऐकलं. 6 वेळा राम 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 म्हणले आणि 6व्यांदा राम म्हणून प्राण सोडला. माझे लेकरं जर दुःखात असतील तर मला जगण्याचा अधिकार नाही, हा विचार एक बाप करत असतो, लक्षात ठेवा. बापासारखं प्रेम या नगरीवरती करणारा एक बाप माणूस आपल्यातून गेला. पुन्हा ते प्रेम मिळणं नाही, ती माया मिळणं नाही, लक्षात ठेवा. अशी माणसं एकदाच होत असतात. म्हणून माणसं जिवंत आहे तोपर्यंत जपायला शिका. पुन्हा एकदा सगळ्याच्या पावन उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री महोदय, सगळी दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5वं पुण्यस्मरण आहे. रडवायचं म्हणल्यावरती काही कीर्तन रडवण्याकरता नसतं, पण मी अजून काही बोललो तर आपण सगळे आताच आपल्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी तरळले. जास्त बोलून आपल्याला मी भावनिक करू इच्छित नाही. आपल्या सगळ्याच्या वतीनं तिघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या श्री संत शिरोमणी सावता महाराज 775वा जन्मोत्सव सोहळा श्रीगोंदा तालुका उत्सव समितीमध्ये किती तारीख ते किती संपन्न होतो आहे, 19 तारीख ते 26 तारीख या रोजी संपन्न होतो आहे. याच्यामध्ये माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम, आजरेकर फडाचे प्रमुख कृष्णा महाराज चौरे आहेत, माझे मित्रच आहेत. महादेव महाराज राऊत असतील, प्रभाकर नाना जोलकर असतील, भीमाशंकर गुरुजी असतील, आदरणीय तुकाराम महाराज जेवरकर असतील, आदरणीय अमृत महाराज जोशी असतील, आदरणीय भूषणजी महाराज महापुरुष असतील, गोसेवक आदरणीय सेवनाथ महाराज असतील. या सगळ्या दिग्गज मान्यवर मंडळींची या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. त्याचप्रमाणे सगळीच या ठिकाणी वंशज मंडळी, सगळीच मोठी मंडळी या ठिकाणी या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी सडळ हाताने, तन मन धनाने आणि आपल्या नामघोषाने या उत्सवाला त्या ठिकाणी संपन्न करण्याकरता उपस्थित राहा. उत्सव आपला आहे, त्याला उंचीपर्यंत न्या आणि भारतात त्या उत्सवाचा जयघोष कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो ना. आता या ठिकाणी थांबतो. एकदा हात वर करा आणि परंपरेचं भजन करू. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, बोला. भानुदास एकनाथ, 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 भानुदास